नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, हवाई दल दिन हा 8 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले होते? जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 27 डिसेंबर सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, बंकिमचंद्र चटर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नेलेम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? नेलेम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, नेलेम्बो न्यूसिफेरा हे कमळ या फुलाचं शास्त्रीय नाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, गंगा नदीची सर्वात जास्त लांबी उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, अंदमान व निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? अंदमान व निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून भारतामधले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून दुसरे सर्वात मोठं राज्य ऑप्शन क्रमांक 4, मध्य प्रदेश या राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे, दुसऱ्या क्रमांकाचं मध्य प्रदेश आहे, तिसऱ्या क्रमांकाचं हे महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 11वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, लोणार हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? लोणार हे भारतामधले एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, लोणार हे सरोवर बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर जिल्हा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामधले अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामधले अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते? महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष हे राहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1924 बेळगाव अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 23 मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त सापडणारे खनिज खालीलपैकी कोणतं आहे? मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त सापडणारे खनिज खालीलपैकी कोणतं खनिज आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम खनिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो? ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कडधान्यामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गाढवी नदीवरचे इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाढवी नदीवरचे इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोकणामधील नद्याचा खालीलपैकी कोणता पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे? कोकणामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता पर्वत हा प्रमुख जलविभाजक पर्वत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी ही सर्वात कमी लांबीची नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही प्रामुख्याने आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकणामध्ये उष्णकटिबंधीय सुधारित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रामटेक हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रामटेक हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्रकूट हा धबधबा इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? सर्वात जास्त नागरी लोकसंख्या असलेलं भारतामधले प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे? राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 123 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 19 खासदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 100 विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या वर्षी सायमन कमिशन भारतामध्ये आले होते? खालीलपैकी कोणत्या वर्षी सायमन कमिशन भारतामध्ये आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1764 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सन 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सन 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रणजित देसाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहे? महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गोदावरी या नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? गोदावरी या नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा व अजिंठा डोंगर रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खनिज तेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 देशामधले पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? देशामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही महाराष्ट्रामधली नदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन त्रिभुज प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चांदोली हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 12 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर घनता खालीलपैकी किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती प्रति चौरस किलोमीटर होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 365 चौरस किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पेंच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा सर्वात जास्त समृद्ध आहे? खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता विभाग हा सर्वात जास्त समृद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणती सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसा गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.